सगळ्यात पहिले सर्वांना हॅपी वुमन्स डे। ही सिरीज आपण 7 दिवसांची स्पेशली बिगिनर्ससाठी आणली आहे, ज्यामध्ये आपण आसन आणि प्राणायाम हे इन्क्लूड केले आहेत, ज्याने आपली स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी आणि मनाची शांतता सुद्धा वाढेल। सो चला तर मग माझ्यासोबत सुरू करूया। सगळ्यात पहिले आपण वॉर्म अप घेणार आहोत, कारण वॉर्म अप हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पार्ट। सगळ्यात पहिले आपण आपल्या मानेकडेच म्हणजे नेक रोटेशन करणार आहोत। आपल्याला श्वास घेत म्हणजेच इनहेल करत वरती पाहायचं आहे आणि एक्झेल करत खालती पाहायचं आहे। 5 वेळेस करणार आहोत आपण। 1 2 inhale up, exhale down, 3 4 and 5। आता आपल्याला राईट लेफ्ट पाहायचंय। आपल्याला सेंटरला इनहेल करायचंय, एक्झेल राईट, परत इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट। ओके, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट आणि लेफ्ट। रिलॅक्स। ज्यांना पण मानेचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी एकदम हळू करायचं आहे। आता आपण हाफ रोटेशन करणार आहेत खालच्या साईडने। एकदा पाहायचंय माझ्याकडे, मग तुम्ही करू शकता। 1 ओके, माझ्यासोबत करा। 1 2 3 4 5। आता आपल्याला सेम बॅक रोटेशन करायचं। 1 2 3 4 and 5। ओके, आपला आता नेक रोटेशन झालं आहे। आता आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन। शोल्डर रोटेशन साठी दोन्ही हात आपल्या खांद्यावरती ठेवायचे आणि आपल्याला आपले कोपरे टेकवायचे आहेत, चिटकवायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। अँटी क्लॉकवाइज 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स करणार आहोत। आता आपण अजून एक शोल्डर रोटेशन पाहणार आहोत। 1 ठीक आहे, माझ्यासोबत करायचंय 5 टाइम्स क्लॉकवाइज। 1 2 3 4 5। अँटी क्लॉकवाइज 1 2 3 4 5। रिलॅक्स। वॉर्म अप जेवढे दिसायला सोपे तेवढेच आपण जर रोज केले तर पूर्ण बॉडी आपली एकदम स्ट्रेच होऊन जाते आणि आपली फ्लेक्झिबल सुद्धा राहते। साइड स्ट्रेच करूया। 1 2 माझ्यासोबत करायचंय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। आता आपण उभे राहणार आहोत। ओके, साइड स्ट्रेच अजून एकदा करणार आहोत। पायामध्ये गॅप घ्यायचा आहे। 1 2 हे पण आपल्याला 10 रिपिटेशन करायचं आहे। 1 2
3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स. सो आजचं आपलं पहिलं आसन आहे ताडासन. ताडासनसाठी आपण पायाची बोटं अगदी जवळ नाही घ्यायचे, थोडा डिस्टन्स ठेवायचा आहे पायांमध्ये. दोन्ही हात असे इंटरलॉक वरच्या साईडने घ्यायचे आहेत आणि आपल्या पायांच्या बोटांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. इनहेल, दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, तळहात इनहेल करायचंय आणि पायांच्या बोटांवरती उभं राहायचंय. या पोझिशन मध्ये आपण 30 सेकंड टू 1 मिनिट राहू शकतो. याने आपलं पॉश्चर सुधारतं, त्याचबरोबर जो आपला पाठीचा कणा आहे तो ताठ होतो, आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता सुद्धा वाढते. लहान मुलांनी ताडासन नक्की करावे, जेणेकरून त्यांची हाईट वाढण्यास मदत होते. रिलॅक्स. मी आसन 1 वेळेस 2 वेळेस करून दाखवत आहे, तुम्ही 3 वेळेस रिपीट करू शकता. लक्षात घ्या, आपल्या बॉडीला जास्त त्रास द्यायचा नाहीये. जेवढी आपली बॉडी अलाव करेल आपण आपल्या बॉडीला तेवढं स्ट्रेच करणार आहोत. तुम्ही 2 ते 3 वेळेस नक्की करायचं आहे एक आसन. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या आसनाकडे, ज्याचं नाव आहे भुजंगासन. भुजंगासन करण्यासाठी आपण पोटावरती झोपायचं आहे. पायामध्ये गॅप कमी ठेवता येईल तेवढा ठेवायचा आहे. दोन्ही हात आपल्या चेस्टच्या बाजूला, इनहेल करायचं आहे आणि आपल्या नाभीपर्यंतच आपल्याला भाग वर घ्यायचा आहे आणि आपले कोपरे असे बाहेर नाही काढायचे, आपले कोपरे आपल्या शरीराच्या जवळ. इनहेल करत आपल्या नाभीपर्यंतच आपल्याला शरीर वर उचलायचंय. हे आसन पण आपण 30 सेकंड टू 1 मिनिट करू शकतो. सो भुजंगासन हे खूप इम्पॉर्टंट आसन आहे. याने आपल्या पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक राहतो, त्याचबरोबर आपलं डायजेशन सुधारतं. ज्यांना पण बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी भुजंगासन नक्की करावे, त्याने आपल्याला जरूर फायदा होईल. दुसरं व्हॅरिएशन दाखवते. यामध्ये आपण आपले हात थोडी वरती ठेवायचे आहेत आणि आता आपण आपलं पूर्ण शरीर वर उचलायचंय. इनहेल करत मागे जायचंय, पायामध्ये गॅप ठेवायचाय आणि वरती पाहायचंय. लक्षात ठेवा, आपण कुठेही श्वास होल्ड करून ठेवणार नाहीयेत. नॅचरली आपण इनहेल करणार आहोत आणि एक्झेल करणार आहोत. ज्यांना जे व्हॅरिएशन इझी जाईल त्यांनी ते करायचंय. ओके, रिलॅक्स. वज्रासन मध्ये बसायचं आपल्याला परत. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या आसनाकडे, ज्याचं नाव आहे बालासन. बालासन करण्यासाठी आपण वज्रासन मध्ये बसणार आहोत. इनहेल करायचं आहे आणि दोन्ही हात पुढच्या साईडनी. हे एक रिलॅक्सिंग पोज आहे. बालासन केल्याने आपला तणाव कमी होतो, त्याचबरोबर ज्यांना खूप जास्त टेन्शन असतं ते पण दूर होण्यास मदत होते. म्हणूनच ह्याला रिलॅक्सिंग पोज असे सुद्धा म्हणतात. याने आपल्या पाठ व मानेतील जी ताठपणा आहे ते पण कमी करण्यास मदत होते, त्याचबरोबर आपलं डायजेशन सुद्धा सुधारते. हे आसन तुम्ही कधीही करू शकता. याने खूप रिलॅक्स फील होतं. ओके, रिलॅक्स. आता आपण बसणार आहोत आणि आता आपण करणार आहोत बटरफ्लाय पोज. बटरफ्लाय पोज साठी दंड स्थितीत बसायचं आहे, दोन्ही पाय समोर. आता बटरफ्लाय पोज साठी आपण जेवढे जमतील तेवढे आपली टाच पायाची आपल्या शरीराच्या जवळ आणणार आहोत.
आपली बॅक स्ट्रेट असली पाहिजे. एका पॉइंटवर फोकस करा, नाहीतर डोळे बंद केले तरी पण चालतील. दोन्ही हात असं पायाला पकडायचं आहे, पायाच्या बोटांना, आणि एकदम सिंपल आपल्याला बटरफ्लाय करायचा आहे. पहिले रिलॅक्स करायचं आहे. छोटे छोटे बटरफ्लाय म्हणते मी याला. ओके, आता आपण थोडे वरती घेणार आहोत असे. ह्याला 50 काउंट्स करणार आहोत. बटरफ्लाय पोज, ज्याला आपण बद्ध कोणासन असे सुद्धा म्हणतो. याने आपली कंबर आणि ज्या मांड्या आहेत त्यांचे मसल्स बिल्ड व्हायला, त्याचबरोबर लवचिक होण्यास मदत होते. ज्यांना पण पिरियड्सचे प्रॉब्लेम आहेत, PCOD, PCOS, इरेग्युलर पिरियड्स, त्यांनी हे नक्की करावे. त्याने ह्याला नक्की तुमचा परिणाम चांगला दिसेल. त्याचबरोबर आपलं ब्लड सर्क्युलेशन. रिलॅक्स, पायांना असं आपण पुश करायचं आहे, जेणे आपली फ्लेक्झिबिलिटी वाढेल. खाली आणि वरती. ओके, आता आपण पाय असे व्ही शेप मध्ये ओपन करणार आहोत आणि करणार आहोत चक्की चालनासन. चक्की चालनासनासाठी पाय असे ओपन करायचे आहेत, दोन्ही हात इंटरलॉक, आणि आपल्याला चक्की कशी फिरवतो आपण तसं फिरवायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अँटी क्लॉकवाइज 1 2 3 4 and 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करणार आहोत. आता आपण एक प्राणायाम सुद्धा पाहणार आहोत. प्राणायाम करण्यासाठी शक्यतो मी तरी पद्मासन मध्ये बसते. तुम्हाला जर कम्फर्टेबल सुखासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन असेल, तुम्ही ते पण बसू शकतात. आता आपण आपल्या हाताची, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करणार आहोत. आपण करत आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा म्हणजे आपला अंगठा आणि फर्स्ट फिंगर एकमेकांना टच करायचंय आणि डाव्या गुडघ्यावर ठेवून द्यायचंय, ह्याला म्हणतात ज्ञान मुद्रा. आणि उजव्या हाताचा आपण आपला अंगठा आपल्या नागपुडीवर उजव्या नागपुडीवर ठेवायचा आहे. फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर आपल्या थर्ड आय म्हणजे भुवयांचा जो मधला पार्ट आहे ते ठेवून द्यायचा आहे, आणि जी लास्टचे 2 बोट आहेत ती डाव्या नागपुडीवर. ओके, आपण डाव्या नागपुडीतून स्टार्ट करतो नेहमी अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या नागपुडीतून हे 2 बोट पहिले ठेवून द्यायचे. डाव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे, इनहेल. उजव्या नागपुडीतून सोडून द्यायचा आहे, एक्झेल. आता जिथून सोडलाय तिथूनच परत घ्यायचा आहे, इनहेल. डाव्या नागपुडीतून सोडून द्यायचा आहे. असे तुम्ही 5 मिनिट आरामात करू शकता. माझ्यासोबत करायचं आहे. आणि अनुलोम विलोम प्राणायामामध्ये इनहेल टू एक्झेल म्हणजे आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, त्याचं प्रपोर्शन असलं पाहिजे 1:2. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपण मनातल्या मनात मोजू शकतो 1 2 3 4 5, आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपण मनातल्या मनात मोजायचंय 1 to 10. हा प्रपोर्शन आहे अनुलोम विलोम प्राणायामचा. माझ्यासोबत करूया. अनुलोम विलोम प्राणायाम, ज्याला अल्टरनेट नॉस्ट्रिल असे सुद्धा म्हणतात. काय फायदे आहेत त्याचे? याने आपलं मन खूप शांत होतं आणि जे विचलित होतं ते पण मन आपलं कॉन्सन्ट्रेट होतं. याने आपली चिडचिड खूप प्रमाणात कमी होते. त्याचबरोबर आपली फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. ब्लड सर्क्युलेशन आपलं नियंत्रित राहतं. त्यामुळे अनुलोम विलोम प्राणायाम रोज तुम्ही 5 मिनिट नक्की केला पाहिजे.
तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम 5 मिनिटे रेग्युलर नक्की करत जा. व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी एवढाच करणार आहे. ठीक आहे. आणि लास्टला शवासन करायला कधीही विसरायचं नाही. शवासन करण्यासाठी पायामध्ये गॅप घ्यायचा आहे. पूर्ण बॉडी रिलॅक्स. आपल्या हाताचे तळवे आकाशाकडे, आपली मान एक साइडला झुकलेली. पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची. शवासन कधीच स्किप करणार नाहीयेत आपण. शवासन इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या योगाचा. पूर्ण बॉडी रिलॅक्स. मनामध्ये कोणतेच विचार येऊ द्यायचे नाही. तुम्ही 5 मिनिट शवासन नक्की करायचं आहे. सो हा होता डे 1. 7 डे कंटिन्यू आता व्हिडिओ येणार आहेत. हे स्पेशली वुमन्ससाठी आहेत जे काम करतात बाहेर किंवा जे घरीच असतात. त्या आपल्या हेल्थकडे एवढं लक्ष देत नाहीत. त्यांच्यासाठी हा स्पेशल 7 दिवसांचा कोर्स आहे. आणि हो, त्याचबरोबर मी योगा क्लासेस सुद्धा घेते. जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. थँक्यू सो मच.